एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल, अधिकृत घोषणा बाकी। संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। पक्षाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेसाठीचा उमेदवार अर्ज मेल्याने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढल्याचं दिसत आहे। 2017मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रशांत परिचारक उमेदवार होते। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे होते। संख्याबळ नसतानाही परिचारक यांच्या पाठीशी त्यावेळेचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे, सुरेश हसापुरे या सर्व नेत्यांनी प्रशांत परिचारक यांना आमदार केले। 2017 आणि आत्ता 2026मध्ये राजकीय वातावरण बदललेलं आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्ह्यात भाजपचे तब्बल 300च्या वर मतदार आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी मजबूत अवस्थेत आहे। दरम्यान परिचारक यांना 2021च्या पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले होते आणि त्यानंतर पुन्हा 2024च्या निवडणुकीत समाधान अवताडे यांना निवडून आणण्यास सिंहाचा वाटा उचलला होता। त्यावेळी पक्षाकडे कोणतेही पद मागितले नाही। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पंढरपूरसाठी सुद्धा त्यांनी काही मागितले नाही, त्यामुळे तेच खरे दावेदार मानले जात होते। प्रशांत परिचारक यांचे नाव जरी फायनल झाले असल्याचं बोललं जात असले तरी भारतीय जनता पार्टीकडून अचानक कोणतेही नाव समोर येऊ शकते अशी चर्चा ऐकायला मिळते आहे।